नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि आता त्याची परीक्षा देखील होणार आहे 31 ऑगस्टला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांना हॉल तिकीट त्यांच्या खात्यामध्ये मेलवरती आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मेलवरती जा, तुम्हाला मेल आलेला असेल त्याच्यावरती क्लिक करून तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या किंवा तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच तुम्ही अर्ज दाखल करत असताना तुम्ही ऍप्लिकेशन भरलेला असताना तेव्हा तुमची जी प्रोफाईल त्या ठिकाणी क्रिएट केली होती तर त्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. परीक्षा IBPS मार्फत होणार आहे. त्याबाबतचा व्हिडिओ आहे, बघा आपण बघूया. ग्रुप सी ची जाहिरात आहे, त्यामध्ये तलाठी पद आहे आणि त्याकरता पूर्व परीक्षेची बॅच आपण या ठिकाणी तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून दिलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आहे. 2500 रुपयांमध्ये आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे. यामध्ये सुद्धा देखील अजून काही डिस्काउंट आहे. तर बघा, या बॅच बद्दल संपूर्ण माहितीसाठी 9226018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा. बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, जिल्हा बँक नोकर भरतीसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. तर बघा, त्यामध्ये विद्यार्थ्यांना हॉल तिकीट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. तेव्हा त्यांना समजतंय की त्यांचं जे परीक्षा सेंटर आहे ते नंदुरबार, नाशिक, जालना अशा वेगवेगळ्या लांब दूरवरती सेंटर आलेले आहेत. तर बघा, आता ही परीक्षा या ठिकाणी IBPS मार्फत होणार आहे. 444 पदांकरता कनिष्ठ लिपिक पदाकरता 31 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. ह्या परीक्षेचे जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट या ठिकाणी त्या परीक्षेचे सेंटर सांगलीपासून शेकडो किलोमीटरवरती दूर आलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आणि जालना यांसारख्या ठिकाणी आता बऱ्यापैकी ही जी काही परीक्षा होते बघा, यामध्ये 70% आरक्षण हे स्थानिकांना या ठिकाणी असतं. त्यामुळं सांगलीमधील विद्यार्थ्यांना आता ही परीक्षा देण्यासाठी कुठे कुठे जावं लागेल? नंदुरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जालना या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सेंटर आलेलं आहे एक्झामचं त्या ठिकाणी त्यांना परीक्षेला जावं लागेल. ही पर जिल्ह्यामधील केंद्र देण्यात आलेले असल्यामुळे विद्यार्थी सध्या नाराजी आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष देखील पसरलेला आहे. तर बघा, एकूण 444 जागेसाठी 19,000हून अधिक जास्त फॉर्म आले होते. ही परीक्षा IBPS मार्फत राबवली जाणार आहे. मग सुरुवातीला सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी, अकोला, बीड येथे परीक्षा केंद्र असण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सेंटर दिले होते. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष हॉल तिकीट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची या ठिकाणी भ्रमनिराश झालेला पाहायला मिळतो आणि त्या माध्यमातून माझी देखील विनंती असेल की अजून 31 ऑगस्टला टाइम आहे. तर जर तुम्हाला सेंटर चेंज करता आली तर लवकरात लवकर करा, कारण विद्यार्थ्यांचा हा मनस्ताप या ठिकाणी सांगली टू जालना किंवा अकोला किंवा त्यानंतर या ठिकाणी नाशिक, धुळे, नंदुरबारला जायची सोपी गोष्ट नाही. फॉर्म भरायला 1000 रुपये फी, परीक्षेला जायला यायला कमीत कमी आता जर नंदुरबारला जर जायचं म्हटलं तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी तिकीट महाग झालेलं आहे. तर ती खर्ची जर पकडली तर त्याला 3000 रुपये खर्च. म्हणजे विद्यार्थी परीक्षेला जाऊ नाही का अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसं परिपत्रक काढा. एकतर फी तुम्ही घेता भरमसाठ, त्यानंतर सेंटर दिलंय त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याचं सेंटर दुसऱ्या कोपऱ्याला. म्हणजे हे विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक छळ करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे कुठेतरी झालं नाही पाहिजेत ही या मताचा मी आहे आणि म्हणून मी मुद्दाम ही न्यूज लावून या ठिकाणी हा व्हिडिओ घेतोय. जर तुम्हाला बदलता आली तर बदला, परंतु विद्यार्थ्यांचा तळतळाट या ठिकाणी घेऊ नका. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला देखील माझी विनंती राहील, विद्यार्थ्यांच्या या प्रकारे अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी खेळणं हे चुकीचं आहे. बघा, 1000 रुपये फी तुमची, 1000 प्लस फी तुमची या ठिकाणी. त्यानंतर दुसरी गोष्ट, सेंटरला जायचं म्हटलं की नंदुरबारला जायचं म्हटलं तर सांगली ते नंदुरबार आज बसचं तिकीट असेल नाही म्हणत तरी 1000 प्लसच तिकीट असेल, 1200. जायची यायची खर्च 2-2.5 रुपये. एक पेपर द्यायचं म्हणलं तर 3-4 हजार रुपयाला परवडत. खाणं कुठं, राहणं कुठं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊन जातात आणि म्हणून हे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी खेळणं चुकीचं आहे. ह्याच्यावरती कुठेतरी विचार करायला हवा संचालक मंडळांनी. जर बदलता आलं तर हे लवकरात लवकर बदलून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं जवळच्या आसपास सेंटर द्यावी. MPSC काही इतर परीक्षा होते ते तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायसाठी देतात, ते येडं म्हणून देतात का?
कसल्या पद्धतीने हा खेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांशी चालवला आहे. दुसरी गोष्ट, दूरचे केंद्र आणि माती मारली प्रवासाचे नियोजन अतिरिक्त आर्थिक भुर्दंड उमेदवारांवरती या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. अवघ्या 8 दिवसावर परीक्षा आली असताना दूरची केंद्र असल्याने परीक्षा केंद्र निवडताना सोयीचा विचार झाला की उपलब्धतेचा, असा सवाल संतप्त विद्यार्थी करतायत आणि करणारच ना, त्यांना तेवढा त्रास होणारच आहे. बघा, उमेदवारांची या ठिकाणी हाल होणार आहेत बाबा अजब नियोजनामुळे. विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातून येणारा विद्यार्थी परीक्षेसाठी जाणार कसा? मुली असतात, त्यांची गैरसोय होते. परीक्षेला 1-2 दिवस आधीच घर सोडावं लागणार आहे आणि हजारो रुपयामध्ये अतिरिक्त खर्च सोसावा लागणार आहे. आणि वेळेचं बस, त्या ठिकाणी रेल्वेचं आरक्षण वगैरे तिकीट काढायचं म्हटलं, जर बुकिंग करायचं म्हटलं तर या गोष्टीला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि ही बाब खूप गंभीर आहे. यावरती विचार व्हायला हवा आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन पुन्हा एकदा सेंटर चेंज करून द्यावेत. ज्या विद्यार्थ्यांना सोयीनं जवळचं सेंटर होईल ते सेंटर त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत. असं काय नाही तुम्ही युपीएससीची परीक्षा कंडक्ट करताय असं नाही तुम्हाला जिल्हाधिकारी निवडायचे, तुम्ही एवढं काटेकोरपणे या ठिकाणी मुद्दाम विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं व्हायला नाही पाहिजेत आणि तुम्ही संचालक मंडळाने देखील यावरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं. ते तुम्ही ठेवलेलं नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होईल, विद्यार्थी परीक्षेला जाऊच नाही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेंटर दूरदूरचे दिलेले आहेत. हा अन्याय या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती करतायत. जर तुमचंच या ठिकाणी ज्या लोकांनी ही परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर त्यांचाच मुलगा या ठिकाणी परीक्षार्थी म्हणून असता आणि त्याला या ठिकाणी जर नंदुरबारचं आणि नाशिक अशा लांब लांब दूरवरचं शेकडो किलोमीटरवरचं जर सेंटर दिलं असतं तर तुमची परिस्थिती या ठिकाणी, तुमचा विचार काय असता यावरती तुम्ही स्वतः देखील विचार करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या या अशा प्रकारे त्यांच्याशी खेळायला नको होतं. चूक केलेली आहे, सुधारता आली तर सुधरा. देव करो तुमचं देखील त्या ठिकाणी भलं होईल. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.